हं. आपण नेहमीच बघतो की देवाची मंदिरे खूप भव्य असतात. म्हणजे सोन्या नाण्यांनी मढवलेली, खूप मोठी शिखरे असलेली. पण केवळ 4 ओळींच्या एका रचनेत ही शेकडो वर्षांची प्रस्थापित संकल्पना पूर्णपणे मोडीत काढली गेली आहे. हो ना. आणि ती सुद्धा किती सहजपणे. अगदी बरोबर. म्हणजे एका साध्या विटेवर निराधारांसाठी वाट पाहणारा देव कसा उभा केला जाऊ शकतो, हा विचारच मुळात किती थक्क करणार आहे ना. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच अद्भुत आणि क्रांतिकारी प्रवासाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. आणि संत तुकारामांची ही अत्यंत छोटी पण तितकीच आशयघन अशी 4 ओळींची रचना आज आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. म्हणजे या 4 ओळी केवळ एक कविता नाहीयेत, तो एक पूर्ण प्रवास आहे, जो बाह्य जगातील अथांग शोधाकडून सुरू होतो, मग एका विशिष्ट नदीच्या तीरावर येतो, तिथल्या माणसांच्या आवाजात मिसळतो आणि शेवटी आपल्याला घेऊन जातो. म्हणजे आपण जर या संपूर्ण रचनेचा आकृतिबंध बघितला ना, तर तो एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाने वापरलेल्या कॅमेरा अँगल सारखा भासतो. अच्छा, कॅमेरा अँगल म्हणजे कसं काय? हे बघा, सुरुवातीला हा कॅमेरा एका अत्यंत विशाल अमर्याद अशा जगाचं दर्शन घडवतो. तिथून तो अचानक एका अत्यंत सूक्ष्म बिंदूवर केंद्रित होतो. बरोबर. त्यानंतर तो बिंदू केवळ दृश्य राहत नाही, तर तो एक ध्वनी बनतो, एक अनुभव बनतो. आणि अगदी शेवटी हा सगळा प्रपंच नक्की कशासाठी मांडला आहे याच्या मुळाशी आपण पोचतो. बापरे. म्हणजे हा बाह्य जगातून सुरू झालेला प्रवास थेट मानवी अंतरात्म्याच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो तर. अगदी खरंय. आणि याचं हे एक अत्यंत दुर्मिळ असं साहित्यिक उदाहरण आहे. पण या प्रवासाची सुरुवात ज्या शब्दांनी होते ना, तिथेच मला एक मोठा धक्का बसतो. मी विचार करत होतो, पहिली ओळ आहे, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. हं, आता येथे मला एक शंका आहे. म्हणजे अध्यात्म किंवा भक्ती हा तर मुळात आतला प्रवास मानला जातो ना. हो, तसं मानलं जातं. मग सुरुवातीलाच मी जगातले एवढे भौगोलिक प्रदेश पाहिले, ऐकले, असा स्वतःचा हा जो प्रवास अहवाल आहे, तो मांडण्याची एखाद्या संताला काय गरज होती? यात कुठेतरी स्वतःचा मोठेपणा किंवा एक प्रकारचा अहंकार तर डोकावत नाहीये ना? हां, अत्यंत रास्त आणि महत्वाचा आक्षेप आहे. म्हणजे वरवर पाहता तसं वाटू शकतं. नक्कीच. हो ना? कारण उदंड म्हणजे खूप जास्त. बरोबर. पण आपण जर उदंड या शब्दाच्या मुळाशी गेलो, तर यामागे अहंकार नसून एक प्रकारचा विलक्षण थकवा आणि शोधाची परिसीमा असल्याचं लक्षात येतं. अच्छा, थकवा? हो. उदंड म्हणजे जे गरजेपेक्षा जास्त आहे, जे ओसंडून वाहत आहे असं काहीतरी. रचनाकार इथे स्वतःची बढाई मारत नाहीये, तर तो आपली अधिकारवाणी किंवा ज्याला आपण विश्वासार्हता म्हणतो, ती प्रस्थापित करत आहे. म्हणजे मी उगाच हवेत गप्पा मारत नाहीये असं काहीसं. अगदी अचूक. बघा ना, जेव्हा कोणीतरी एखाद्या विशिष्ट गोष्टीला सर्वोत्तम म्हणतो, तेव्हा ऐकणाऱ्याच्या मनात साहजिकच प्रश्न येतो की बाबा तू बाकीचं जग पाहिलं आहेस का? बरोबर. की तू एकाच जागी राहून हे दावे करत आहेस? म्हणजे ही काही विहिरीतल्या बेडकाची अवस्था नाहीये, हे त्यांना सुरुवातीलाच स्पष्ट करायचंय. अगदी. हेच मला म्हणायचंय. ते स्पष्ट करत आहेत की माझा बाह्य जगाचा शोध आता संपला आहे. मी उदंड पाहिलं आहे. आणि इथे 3 क्रियापदं वापरली आहेत. पाहिलं, ऐकलं आणि वर्णिलं. पाहिले, ऐकिले, वर्णिले. हो, ही केवळ प्रवासाची नोंद नाहीये, तर ती ज्ञानाची 3 वेगवेगळी रूपं आहेत. आधी माणूस स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो. बरोबर. मग तो इतरांकडून तिथल्या कथा, तिथले महिमे ऐकतो. आणि जेव्हा त्याला ते पूर्णपणे समजल्यासारखं वाटतं, तेव्हा तो स्वतः त्याबद्दल इतरांना सांगू लागतो, म्हणजे वर्णन करू लागतो. म्हणजे या रचनाकाराने हे तिन्ही टप्पे पार केले आहेत तर? हो, जगातील अनेक भव्य तीर्थक्षेत्रांचे महिमे केवळ पाहिले आणि ऐकले नाहीत, तर ते स्वतः वर्णिले सुद्धा आहेत. पण तरीही काहीतरी अपूर्ण आहे. अगदी बरोबर. या सगळ्यानंतरही आतली पोकळी भरून निघालेली नाहीये. हे ऐकताना मला आजच्या काळाशी याचं खूपच साम्य वाटतंय. म्हणजे आज आपण बघितलं तर आपण माहितीच्या महापुरात जगत आहोत. खरंय. आपण इंटरनेटवर उदंड वाचतो, उदंड ऐकतो, जगाच्या पाठीवरचे अनेक अनुभव आपण स्क्रीनवर पाहतो. पण तरीही आपल्या आत एक प्रकारची रिक्तता असतेच. हो ना. आपण एका शोधार्थ्याच्या भूमिकेतून कधीच बाहेर येत नाही. नेहमी काहीतरी नवीन शोधत असतो. आणि म्हणूनच ही पहिली ओळ अत्यंत महत्वाची ठरते. हा तो टप्पा आहे जिथे बाह्य जगाचं आकर्षण संपतं. अच्छा. हा शोधार्थ्याचा प्रवास जेव्हा शिगेला पोहोचतो, तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने आतल्या प्रवासाची दिशा सापडते.
म्हणजे जोपर्यंत बाह्य जगाचं कुतूहल उरलं आहे तोपर्यंत माणूस एका जागी स्थिर होऊ शकत नाही. क्या बात आहे. आणि या अस्थिरतेतून जेव्हा आपण दुसऱ्या ओळीत प्रवेश करतो तेव्हा हा अथांग पसाऱ्याचा कॅनव्हास अचानक एका अत्यंत साध्या पण टोकदार अशा दृश्यामध्ये बदलतो. बरोबर. दुसरी ओळ म्हणते, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. आता इथे पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे पहिल्या ओळीत जगातील भव्य क्षेत्रांचं वर्णन आहे. हो. आणि आपण जेव्हा महान क्षेत्र असं म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय उभं राहतं? प्रचंड मोठी मंदिरे, सोन्याची शिखरे, उंचच्या उंच तटबंदी. आणि मध्यभागी सिंहासनावर विराजमान झालेला एखादा प्रबळ देव. अगदी तेच. पण इथे या सगळ्याच्या अगदी उलट चित्र रंगवलं आहे. एक साधी नदी, तिचे तीर आणि एका मातीच्या विटेवर उभा असलेला देव. मला प्रश्न पडलाय की हा विरोधाभास इतका तीव्र का आहे? कारण प्रस्थापित भव्यता अनेकदा माणसाच्या मनात भीती आणि दुरावा निर्माण करते. दुरावा? तो कसा? बघा ना, भव्य मंदिरांच्या उंच भिंती आणि तिथे पोचण्यासाठी पार करावे लागणारे अनेक अडथळे हे मानवी मनाला एका अशा व्यवस्थेची आठवण करून देतात जिथे सर्वांना समान प्रवेश नसतो. हां, अगदी बरोबर. तिथे एक प्रकारची वर्गवारी असते. हो, पण इथे ऐसी आणि ऐसे या शब्दांची जी पुनरावृत्ती आहे ना, ती या ठिकाणाची अद्वितीयता अधोरेखित करते. म्हणजे अशी चंद्रभागा, असा भीमा तीर. अगदी. ही अद्वितीयता भव्यतेत नसून साधेपणात आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेली चंद्रभागा आणि भीमा नदी हे प्रवाहाचं, निरंतरतेचं प्रतीक आहेत. आणि विटेवरचा देव हे तर या संपूर्ण रचनेचं सर्वात मोठं क्रांतिकारी प्रतीक आहे. क्रांतिकारी कसं काय? आपण जर कोणताही बाह्य संदर्भ बाजूला ठेवला, जशी पुंडलिकाची कथा आहे. हो, ती कथा तर सर्वांनाच माहीत आहे. बरोबर. पण ती कथा बाजूला ठेवून केवळ या शब्दांकडे पाहिलं तर वीट म्हणजे काय? वीट ही मातीपासून बनलेली असते. ती जमिनीचाच एक भाग असते. अच्छा, म्हणजे ती सोन्या चांदीची नाहीये. नाही. देव कोणत्याही मौल्यवान धातूच्या सिंहासनावर बसलेला नाही, तर तो या मातीच्या विटेवर उभा आहे. आणि उभे राहणे हे प्रतीक्षेचे, स्वागताचे लक्षण आहे. बापरे, हा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. बघा, सिंहासनावर बसलेला राजा प्रजेवर हुकूमत गाजवतो, पण दारात उभा असलेला यजमान अतिथीची वाट पाहत असतो. म्हणजे इथे देव हुकुमशहाच्या भूमिकेत नाही, तर तो एखादा यजमानासारखा वाट पाहत उभा आहे. अगदी खरंय. हां, विचार अंगावर काटा आणणारा आहे. म्हणजे ज्याच्या शोधात आपण उदंड जग पालथे घातले, तो कोणत्याही दुर्गम शिखरावर किंवा बंदिस्त गाभाऱ्यात नसून अत्यंत सहज उपलब्ध असलेल्या एका मातीच्या विटेवर आपली वाट पाहत उभा आहे. हो ना. इथे एक प्रकारची सहज उपलब्धता आहे किंवा सर्वांसाठी दारे खुली असल्याची भावना आहे. पण मला असाही विचार येतो की केवळ नदीचे तीर आणि एखादी मूर्ती यामुळे कोणतीही जागा खऱ्या अर्थाने जिवंत होत नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे एखादी वास्तू कितीही सुंदर असली तरी तिथल्या माणसांशिवाय ती निर्जीवच असते ना. बरोबर. भौतिक भूगोल हा फक्त एक सांगाडा असतो. त्याला प्राण मिळतो तो तिथे येणाऱ्या लोकांमुळे, त्यांच्या स्पंदनांमुळे. आणि म्हणूनच ही रचना आता दृश्याकडून ध्वनीकडे प्रवास करते. आणि ती तिसरी ओढ आहे, ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे. इथे मला तुम्हाला थांबून एक थेट प्रश्न विचारायचा आहे. एखादं स्थान हे तिथे असणाऱ्या देवामुळे पवित्र होतं की तिथे जाणाऱ्या लोकांमुळे आणि त्यांच्या सामूहिक भक्तीमुळे ते स्थान ऊर्जावान बनतं? बापरे, हा मानवी इतिहासातील अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न तुम्ही विचारलात. हो ना, कारण बऱ्याचदा आपण फक्त देवाचं महत्त्व सांगतो. बरोबर. पण या ओळीत रचनाकाराने त्याचं उत्तर अत्यंत स्पष्टपणे दिलंय. इथे जे संतजन आणि हरिदास यांचं वर्णन आहे ते केवळ भक्तांची गर्दी दर्शवत नाहीये. मग ते काय दर्शवतं? ते एका अशा समुदायाचं चित्र आहे जिथे सामाजिक उतरंड पूर्णपणे नष्ट झाली आहे. आपण जेव्हा समाजाचा विचार करतो तेव्हा तिथे जात, वर्ग, संपत्ती यांचे अनेक भेद असतात. श्रेष्ठ आणि कनिष्ठ असे भेद असतात. हो, पण इथे जेव्हा नामघोष सुरू होतो, म्हणजे सर्वजण एकत्र येऊन एकाच सुरात, एकाच लयीत नामाचा गजर करतात, तेव्हा तिथे कोणतीही सामाजिक ओळख उरत नाहीये. म्हणजेच एक प्रकारचा समतेचा आवाज बनतो तो. अगदी नक्की. जेव्हा हजारो लोक एकत्र गातात तेव्हा राजाचा आवाज कोणता आणि रंकाचा आवाज कोणता हे ओळखता येत नाही. क्या बात है. तो नामघोष हे सगळे भेद पुसून टाकतो. हा केवळ एक कर्णमधुर ध्वनी नाहीये, तर तो एका निस्सीम भक्तीचा आणि मानवी एकात्मतेचा हुंकार आहे.
म्हणजे बाह्य जगात जिथे माणसं माणसात भिंती आहेत तिथे हा नामघोष एक अशी मानसिक पोकळी निर्माण करतो जिथे सर्वजण फक्त माणूस म्हणून एकत्र येतात. बरोबर. आणि म्हणूनच रचनाकार अत्यंत खात्रीने विचारतो, सांगा कोठे, म्हणजे असा समतेचा, अशा सामूहिक ऊर्जेचा अनुभव जगात इतरत्र कुठे मिळतो? कुठेच नाही. देव विटेवर असणे हे जर त्या स्थानाचं शरीर असेल तर हा संतजनांचा नामघोष हा त्या स्थानाचा श्वास आहे. आपण आत्तापर्यंतचा प्रवास पाहिला तर तो अत्यंत सकारात्मक आणि आनंददायी वाटतो. म्हणजे पहिल्या ओळीतला तो शोधाचा अवाका, दुसऱ्या ओळीतला तो विटेवरचा साधा देव आणि तिसऱ्या ओळीतली ती नामघोषातली सामूहिक ऊर्जा, हे सर्व एक खऱ्या उत्सवासारखं वाटतं. पण यानंतर जी चौथी आणि शेवटची ओळ येते ती मला वैयक्तिकरित्या खूप अस्वस्थ करते. हो, आणि ती ओळ या संपूर्ण रचनेचा खरा गाभा आहे. ओळ अशी आहे, तुका म्हणे अम्मा अनाथा करणे पंढरी निर्माण केली देवे. आता मी खरं सांगू, या उत्सवाच्या वातावरणातून आपण अचानक अनाथ या अत्यंत जड आणि वेदनादायी वास्तवावर कसे येऊन आदळतो. बरोबर आहे तुमचं. म्हणजे अनाथ या एका शब्दाने आधीच्या तिन्ही ओळींचा अर्थ अचानक बदलून गेल्यासारख्या वाटतो. इथे अनाथ म्हणजे नक्की कोण, हा शब्द इथे इतक्या तीव्रतेने का आला असावा? कारण आता तुका म्हणे या शब्दांतून प्रत्यक्ष रचनाकाराचा आतला आवाज समोर येतो आहे. आत्तापर्यंत ते केवळ वर्णन करत होते, आता ते या सगळ्या निर्मितीमागचं मूळ कारण सांगत आहेत. अच्छा, म्हणजे हा हेतू आहे. हो. तुम्ही विचारलत की अनाथ म्हणजे कोण. आपण वरवर विचार केला तर ज्यांना आई वडील नाहीत त्यांना आपण अनाथ म्हणतो. पण इथे या शब्दाची खोली खूप मोठी आहे. इथे अनाथ म्हणजे तो प्रत्येक माणूस ज्याला या समाजाने, या व्यवस्थेने नाकारलं आहे. म्हणजे ज्याला प्रस्थापित जगाने स्वतःच्या परिघाबाहेर फेकून दिलं आहे. बरोबर. ज्यांच्याकडे सत्ता नाही, ज्यांच्याकडे संपत्ती नाही, ज्यांना तत्कालीन समाजाने तू कमी दर्जाचा आहेस म्हणून हिणवलं आहे, ते सर्व लोक इथे अनाथ आहेत. हे सामाजिकदृष्ट्या अनाथ झालेले लोक आहेत. बापरे. आणि या ओळीचा अर्थ असा आहे की देवाने ही पंढरी म्हणजे हे विशिष्ट स्थान प्रस्थापितांसाठी, सामर्थ्यवानांसाठी किंवा पुण्यवानांसाठी निर्माण केलेली नाहीये. ती खास या अनाथांसाठी निर्माण केली आहे. हे अत्यंत भेदक आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं, तो नदीचा तीर, तो विटेवर उभा असलेला देव, तो समानतेचा नामघोष, हे सगळे या निराधारांच्या गरजेतून जन्माला आले आहे. त्यांच्यासाठी हे एक अभयस्थान आहे, एक असं विश्रामस्थान जिथे त्यांना स्वतःची योग्यता सिद्ध करण्याची अजिबात गरज नाही. अगदी खरं आहे. बाह्य जगातल्या त्या भव्य मंदिरांमध्ये कदाचित या अनाथांना प्रवेश नसेल, तिथे त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असेल, आणि म्हणूनच देवाने स्वतःचं सिंहासन सोडून या मातीच्या विटेवर येऊन उभे राहणे पसंत केले. आणि म्हणूनच ते विटेवर उभे असणे इतके महत्वाचे आहे ना. तो देव या अनाथांना न्यायला आलेला नाही, तो त्यांना स्वीकारण्यासाठी दारात उभा आहे. जगातल्या इतर सर्व भव्य तीर्थक्षेत्रांपेक्षा हे क्षेत्र वेगळं काय आहे? कारण तिथे देव माणसाची परीक्षा घेतो, पण इथे देव स्वतःला माणसाच्या पातळीवर आणून ठेवतो. किती सुंदर विचार आहे हा. या अनाथांना जगात कुठेही आसरा नाही, म्हणूनच त्यांच्यासाठी एक नवी व्यवस्था, एक नवे आश्रयस्थान निर्माण करणं भाग पडले. आणि तो जो आपण नामघोषाचा उत्सव पाहिला, हो, तो नामघोष निव्वळ आनंद नाहीये, तर ती या निराधारांना मिळालेली एक आश्वासक ओळख आहे. जेव्हा जगात सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा हे विटेवरचे आश्रयस्थान त्यांच्यासाठी उघडे असते. हा संपूर्ण प्रवास खरोखरच अवाक करणार आहे. आपण सुरुवात कुठून केली? एका अशा शोधाकडून जिथे जगातले सगळे काही उदंड पाहिले आहे, ऐकले आहे. बरोबर. एक असा मनुष्य ज्याने ज्ञानाच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. पण तो शोध तिथे संपत नाही. तो शोध अशा एका ठिकाणी येऊन थांबतो जे केवळ निराधारांसाठी बनवले आहे. हो. आजच्या काळात जिथे आपण सतत यश, प्रसिद्धी आणि भव्यतेच्या मागे धावत असतो, तिथे ही 4 ओळींची रचना आपल्याला एका वेगळ्याच सत्तेची जाणीव करून देते. आपण सगळेच आतून कुठेतरी अनाथ असतो ना. अगदी बरोबर बोललात. आपल्यालाही अशाच एका अभयस्थानाची गरज असते, जिथे आपले मुखवटे गळून पडतील आणि आपण केवळ एक माणूस म्हणून स्वीकारले जाऊ. आणि हे आश्रयस्थान बाहेर कुठेही नसून ते एका साध्या विटेवर आणि सामूहिक भक्तीच्या आवाजात दडलेले आहे. ही जाणीवच माणसाचा बाह्य जगातील व्यर्थ शोध थांबवायला पुरेशी आहे. खरंच, आपण आता या चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत. या संपूर्ण प्रवासातून आपण भव्यतेकडून साधेपणाकडे आणि शेवटी निराधारांच्या वास्तवाकडे आलो. पण जाता जाता या संपूर्ण रचनेचा विचार करताना माझ्या मनात एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. अच्छा, कोणता प्रश्न? या शेवटच्या ओळीत असं स्पष्ट म्हटलं आहे की देवाने अनाथांसाठी पंढरी निर्माण केली.
हो, तसंच लिहिलंय. म्हणजे देवाने हे आश्रयस्थान बनवले. पण आपण जर मानवी इतिहास, तो नामघोष आणि त्या अनाथांच्या वेदनेकडे सखोल पाहिलं, तर असा विचार मनात डोकावतो की खरोखरच देवाने अनाथांसाठी हे स्थान निर्माण केले, की त्या अगणित निराधारांच्या, समाजाने नाकारलेल्या माणसांच्या तीव्र ओढीनेच आणि त्यांच्या आर्त हाकेनेच देवाला स्वर्गातून खाली खेचून एका साध्या मातीच्या विटेवर येऊन उभे राहण्यास भाग पडले. बापरे, हा विचार खूपच प्रगल्भ आहे. देवाने हे अभयस्थान आधी बनवले की त्या अनाथांच्या साचलेल्या वेदनेने आणि सामूहिक भक्तीनेच तिथे देवत्व निर्माण केले. पंढरी देवाने निर्माण केली की अनाथांच्या हाकेनेच देवाला आकार दिला? हा एक असा प्रश्न आहे जो भक्ती आणि निर्मिती या दोन्ही संकल्पनांच्या मुळाला हात घालतो. खरोखरच. आपण ज्याला परमेश्वर म्हणतो तो कदाचित कोणत्याही स्वर्गीय आकाशात किंवा भव्य गाभाऱ्यात नसून निराधारांच्या त्या सामूहिक हाकेतच दडलेला असू शकतो. नक्कीच. आणि तीच हाक एका साध्या मातीच्या विटेला संपूर्ण विश्वाचं केंद्र बनू शकते. आपण सुरुवातीला ज्या शोधाबद्दल बोललो होतो त्या शोधाची ही कदाचित सर्वात सुंदर आणि अनपेक्षित अशी सांगता आहे. होय. हा असा विचार आहे जो आज ही चर्चा संपल्यानंतरही आपल्या सर्वांच्या मनात बराच काळ रेंगाळत राहील. अशा या अथांग प्रवासासाठी आणि अत्यंत मार्मिक विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद.